खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक विनायक विठ्ठल वाघ यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना गोळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी गोळेगावच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्याकडून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। शिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार विनायक वाघ यांची प्रतिनियुक्ती संबंधित केंद्र प्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या संयुक्त अहवालाचा ज्यात प्रतिनियुक्तीसाठी ना हरकत देण्यास स्पष्ट नकार लिहिलेला आहे, तसेच प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये असा स्पष्ट अहवाल दिलाय। तसेच गोळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाने देखील सबळ कारणासह प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये असे पत्र शिक्षणाधिकारी यांना दिले होते। तरी देखील विनायक वाघ यांची ही तिसऱ्यांदा प्रतिनियुक्ती केली आहे। यापूर्वीही 3 वर्षे विनायक वाघ यांची प्रतिनियुक्ती झाली होती, त्यावेळेस देखील ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला होता। विनायक वाघ यांनी प्रतिनियुक्तीसाठी परीक्षा दिली होती, पण ती परीक्षा देण्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समिती, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकाऱ्यांची रीतसर ना हरकत परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक तशी परवानगी घेतली नव्हती। तरीही प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी ना हरकत परवानगी बहाल करून ही प्रतिनियुक्ती झाली आहे, असे यावेळी उपोषणकर्ते म्हणाले। उपोषणस्थळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश आढाव, ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उत्तम गायकवाड, अर्जुन व्यवहारे, रेवजीनाथ आवटे, कृष्णा पोफळे, रवी जाधव आदी उपोषणास बसले आहेत आणि याबाबत सर्व पाठपुरावा तसेच पत्रव्यवहार गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी करतायत। जर उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते आणि संतोष जोशी यांनी दिलाय।